84 वय झालं तरी माणूस थांबत नाही. या महाराष्ट्रातल्या लाखो युवांचा रोजगार वेदांता फॉक्सांच्या माध्यमातून गुजरातला चाललेला आहे आणि तुम्ही राजकारणी एक शब्द देखील बोलायला तयार नाही. तोंडावर बोट ठेवून गप्प बसलेला आणि अपेक्षा करता की 84 वर्षाच्या माणसाने घरी बसावं. लाज वाटली पाहिजे आपल्याला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा तुम्ही वारसा सांगता. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी शिकवलं त्यांचा वारसा घेऊन, त्यांचा विचाराचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेबांनी MPSCच्या माध्यमातून गावागावातल्या खेड्याखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हा आणि सरकारी नोकऱ्यामध्ये या हे सांगितलं. मुख्य प्रवाहात या हे सांगितलं आणि आज त्या सरकारी नोकऱ्यांचं बाजारीकरण होत आहे, खाजगीकरण होत आहे आणि सरकारमध्ये व्यवस्थेमध्ये असले तुम्ही लोक मुग घेऊन बसलेला, एक चुका शब्द काढायला तयार नाहीये. ज्या शेतकऱ्याच्या देठाला, त्याच्या शेताच्या देठाला कोणी हात लावता कामा नये, वाकड्या नजरेने पाहता कामा नये, अशी मानसिकता ज्या छत्रपती शिवरायांची या महाराष्ट्रामध्ये होती, स्वराज्यामध्ये होती, आज तो शेतकरी त्याच्या शेतमालाला गेलो हवालदिल झालेला आहे आणि तुम्हाला साधं चक्क बघता येत नाही. मग नाशिकला कांद्याच्या भावासाठी रस्त्यावरती उतरणार नाही तर काय करणार आणि का उतरू नये? या देशाची राज्यघटना पायदळी तोडली जाते, पायमल्ली केली जाते. शोषित पीडित वंचित बहुजनांचा अधिकार ज्या राज्यघटनेमध्ये संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे, ती राज्यघटना आता संपण्याचा मार्ग सुरू झालेला आहे आणि ज्या संसदेमध्ये तुम्हाला सर्वांना निवडून दिलं ते तुम्ही राजकारणी त्या संसदेमध्ये मौन बघून बसता आणि बोलायचं नाही. एक लक्षात ठेवा, या देशाचं वाटोळं होत असताना उघड्या डोळ्याने बघत बसून, तमाशा बघत बसून घरी बसण्यापेक्षा मी तुम्हाला आज सांगतो की शरद पवार साहेब 84 काय 104 वर्ष झाले ना तरी ते रस्त्यावरती उतरतील आणि तुमच्या छतड्यावरती बसून जनसामान्यासाठी, बहुजनासाठी, शोषित पिढी वंचितासाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढतील. हे लक्षात ठेवून चाला, हे आम्ही सांगतोय. धन्यवाद.